नमस्कार. ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी पोचण्यासाठी पैसा किंवा प्लॅनिंग नाही तर नशीब लागतं. आज दत्तगुरूंच्या कृपेने गिरनार दर्शनाचा योग जुळून आला. बोलावणे आल्याशिवाय अशा पवित्र ठिकाणी येऊन पोचणे निव्वळ अशक्य. चला तर मंडळी, 33 कोटी देवांचा वास असलेल्या या गिरनार पर्वताचे दर्शन करूया. हा पर्वत हिमालयापेक्षा जुना मानला जातो. करोडो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळे या पर्वतरांगांची निर्मिती झाली होती. याच पर्वतावरील एका शिखरावर दत्तगुरूंनी हजारो वर्ष उभ्याने तपस्या केली. त्याच ठिकाणी त्यांची पावले देखील आज उमटलेली आपल्याला दिसतात. दरवर्षी लाखो भाविक याच गुरुशिखराचे दर्शन करायला येथे येतात. अंदाजे 5000 पायऱ्या चढल्यावर आपल्याला अंबाजी मातेचे दर्शन होते. इथून आपण जाणार आहोत गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ. असे म्हणतात की याच ठिकाणी दत्तगुरूंनी गोरक्षनाथांना अनुग्रह दिला होता. हा गिरनार पर्वत स्वतःमध्ये अनेक रहस्य दडवून आहे. आजही अनेक साधू संत येथील गुफांमध्ये तपस्या करतात. या पर्वतावरील जंगलामध्ये कालिका मातेचे एक मंदिर आहे. असे म्हणतात की देवीच्या मूर्तीचे तेज इतके आहे की तिचे दर्शन उघड्या डोळ्याने करणे शक्य नाही. अंबाजी मातेच्या मंदिरातून अगदी 15-20 मिनिटात आपण पोचतो या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखरावर. इथेच गोरक्षनाथांचे मंदिर आहे. याच ठिकाणी आपल्याला मोक्षाच्या खिडकीचे दर्शन होते. ये दादाजी का 75 ईयर्स एज है. वो दत्तात्रेय भगवान पे दर्शन करके नीचे आए. कितनी वक्त दर्शन किया दादा? पहली वक्त किया? पहली वक्त. फर्स्ट टाइम दर्शन है. फर्स्ट टाइम दर्शन. छोकरा लिए ओ થઈ ગયા. जय गिरनारी. અમે તો ચડી
जय गिरनारी, जय गुरुदत्ता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. भावतेशी भक्तासाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्तधुनीमध्ये संध्याकाळची आरती करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. रात्रीच्या काळोखात गुरुशिखरावर चमकणारे दत्त मंदिर अतिशय सुंदर दिसते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.